नमस्कार मित्रमंडळींनो, शेतकरी बंधूंनो तसे आता या ठिकाणी सूक्ष्म सिंचन या विषयावर कार्यशाळा सुरू होत आहे. तर आपल्याला या ठिकाणी डॉक्टर सुनील गोरवंटीवार सर, तसेच श्री एम एस जडे सर, तसेच श्री अशोक अग्रवाल सर या ठिकाणी आलेले आहेत. तर मी पी डी जडे सर, अच्छा बी डी जडे सर, सॉरी. तर या ठिकाणी गोरवंटीवार सर आपलं लेक्चर देतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर, ॲग्रोव्हिजन या कार्यक्रमाचं हे 10वं वर्ष आहे आणि साधारणतः मी 1 वर्ष सोडून प्रत्येक वर्षी इथं आलेलो आहे. सूक्ष्म सिंचन पद्धत किंवा पाणी व्यवस्थापन याविषयी मी संभाषण द्यायला. सध्या व्यासपीठावर आपल्यासोबत जे बसलेले आहेत ते श्री बी डी जडे साहेब. हे एक सुप्रसिद्ध ॲग्रॉनॉमिस्ट आहेत, जैन इरिगेशनमध्ये काम करतात आणि त्यांचासुद्धा पाणी व्यवस्थापनावर दांडगा अनुभव आहे. त्यानंतर दुसरे जे आहेत इंजिनियर अशोक अग्रवाल, ते सुद्धा जैन इरिगेशनमधलेच आहेत. कृषी अभियंता आहे, पाणी व्यवस्थापन अभियंता आहेत आणि जैन इरिगेशनमध्ये काम करतात. आज आपल्यासमोर जो विषय दिलेला आहे तो विषय म्हणजे की पाणी व्यवस्थापनाचं महत्त्व, त्याचं तंत्रज्ञान आणि त्याविषयी शासनाच्या काही योजना याविषयी हे चर्चासत्र आहे. साधारणतः या चर्चासत्रामध्ये आम्ही प्रत्येकी 20 ते 25 मिनिट आम्ही संभाषण देण्याचा प्रयत्न करू, कारण त्यानंतर थोडासा आपल्याला चर्चेसाठी वेळ असायला पाहिजे, कारण हे चर्चासत्र आहे. सर्वप्रथम आपण पाणी व्यवस्थापनाचं महत्त्व काय किंवा पाण्याचा कार्यक्षम वापर हा का करायला पाहिजे. आता सर्वांना आपल्याला माहितीच आहे की पाण्याचा कार्यक्षम वापर होणं आवश्यक आहे, यामध्ये काही दुमत नाही आहे. पण आपण यामध्ये थोडीशी आकडेवारी बघू. एखाद्या वेळेस आकडेवारी ती बघायला कंटाळवाणी पण असेल, पण शेवटी ती आकडेवारी बघितल्याशिवाय आपल्याला त्याचं महत्त्व कळणार नाही. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं की ज्या वेळी पाणी कमी पडतो, पाऊस कमी पडतो किंवा वर्षाच्या ज्या महिन्यामध्ये पाऊस कमी पडतो तेव्हाच आपल्याला पाणी व्यवस्थापनाचं महत्त्व कळतं आणि जेव्हा एखाद्या वेळेस चांगले पाऊस पडले तेव्हा मात्र आपण पूर्वपदावर येत असतो. तर यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी आकडेवारी आहे ती महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत आपण बघू. आपलं जे एकूण क्षेत्र आहे शेतीचं लागवडी योग्य, त्या क्षेत्रापैकी साधारणतः 16 ते 18% क्षेत्र जे आहे ते आपलं सिंचनाखाली आहे. आणि पूर्ण भारताचा जर विचार केला तर भारताचं हे 40% क्षेत्र सिंचनाखाली आहे. म्हणजे तुम्ही ढोबळमानाने आपण असं समजू शकतो की पूर्ण भारताची जी सिंचनाची सरासरी आहे त्यापेक्षा अर्धीच क्षेत्र किंवा अर्धी सरासरी महाराष्ट्रामध्ये आहे. आणि महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वात जास्त धरणे महाराष्ट्रामध्ये आहे, हा एक विचार करा. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त धरणी आहेत. त्यानंतर सिंचन आयोगाचे काही अहवाल असे सांगतात की आपण आपला पाण्याचे जे स्रोत आहे त्याचा पूर्णपणे वापर केला तर हे क्षेत्र हे जास्तीत जास्त 30% जाऊ शकेल. म्हणजे 40% अजून दूरच आहेत. म्हणजे आपण जी भारताची सरासरी म्हणतो ती 40 आहे, पण आपण पूर्ण स्रोताचा जर अवलंब केला तर हे क्षेत्र साधारणतः 30% जाऊ शकेल. पण त्यालासुद्धा बऱ्याच मर्यादा आल्या आहेत. मर्यादा येण्याचे कारण म्हणजे आतापर्यंत जी आपण धरणे बांधलेली आहेत त्या धरण्यासाठी आपण जी सुयोग्य जागा आहे ती ऑलरेडी निवडून आपण त्या ठिकाणी धरणे बांधलेली आहेत. अधिक धरणं बांधतो म्हटलं तर आपल्याला जागा नाही आहे. त्यानंतर आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा फार धरणाच्या बाबतीत उलाढाल झालेली आहे. पूर्वीचा जो खर्च होता धरणे बांधायचा तो हेक्टरी 1 लाख रुपयापेक्षा कमी होता. आता 6 ते 7 लाख रुपये प्रति हेक्टरी हा खर्च आलेला आहे. त्यानंतर काही सामाजिक प्रश्न आहे, विस्थापिताचे प्रश्न आहेत. त्यानंतर काही आपल्याला हे जे म्हणतो की पर्यावरणविषयक आता प्रश्न आलेले आहेत, त्या प्रश्नांनीसुद्धा बऱ्यापैकी गंभीर स्वरूप धारण केलेलं आहे. आणि त्याचसोबत आपण जे पाण्याचं समव्यापी वाटप किंवा समन्यायी वाटप असं म्हणतो, असे बरेचसे प्रश्न आल्यामुळे आपल्याला जे नवीन पाण्याचे स्रोत धरणाद्वारे आपल्याला निर्माण करायचे आहेत त्यामध्ये काही मर्यादा आलेल्या आहेत. मग यामध्ये एकच उपाय उरतो की उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर कसा करायचा. आणि त्या बाबतीत मात्र महाराष्ट्र राज्य हे पूर्ण भारतामध्ये अग्रेसर आहे. याचं कारणच असं आहे की महाराष्ट्रामध्ये सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता ही वेगवेगळ्या कारणामुळे ही कमी आहे आणि फार पूर्वीपासून
महाराष्ट्रामध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर करणं यामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. यामध्ये जर एकच उपाय आपण जर बघितला की ठिबक सिंचन पद्धत, आपण ज्याला सूक्ष्म सिंचन पद्धत असंही म्हणतो, सूक्ष्म सिंचन पद्धतीचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी ठिबक सिंचन पद्धत हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. तर त्यामध्ये विद्यापीठांनी जे संशोधन केलं किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या विविध ठिबक सिंचन कंपन्याच्या उत्पादक कंपन्या आहेत त्यांनी त्यांच्याकडे जी काही माहिती उपलब्ध झालेली आहे त्याद्वारे पाण्याची आपण कमीत कमी 50% बचत करू शकतो. ही मी कमीत कमी म्हणतो. आता त्यामध्ये सुद्धा अशा सुधारणा झालेल्या आहेत की ती बचत ही जास्त पण होऊ शकते. तर कमीत कमी 50% बचत याचा अर्थ असा आहे की माझ्याकडे 1 हेक्टर क्षेत्र असेल पाणी भिजवण्यासाठी तर मी 2 हेक्टर क्षेत्रावर मी सिंचन देऊ शकतो. किंवा माझ्याकडे 1 हेक्टर क्षेत्रा एवढंच पाणी असेल तर मी 1 हेक्टर क्षेत्राचं अधिक पाणी हे निर्माण करू शकतो. म्हणजे शेतकरीच निर्माण करू शकतात, इथं कोणाची आवश्यकता नाही आहे. तर ठिबक सिंचन पद्धतीसारख्या पद्धतीचं हे एक महत्त्व आहे की त्यामध्ये आपल्याकडे महाराष्ट्र राज्यामध्ये पाण्याची उपलब्धता जरी कमी असेल तर आपण त्या कमी उपलब्धतेवर मात करून आपण क्षेत्र जे आहे सिंचनाखाली ते अधिकाधिक आणू शकतो. आणि यामध्ये खूप उपाययोजनासुद्धा चालू झालेल्या आहेत. म्हणजे साधारणतः 1984 पासून असं आपण गृहीत धरू की ठिबक सिंचन पद्धत आणि सूक्ष्म सिंचन पद्धत यामध्ये मोठ्या जोमाने वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे. पण यामध्ये काही अडचणी पण आहे. मी त्यासुद्धा तुम्हाला 1-2 मिनटामध्ये सांगेल. आणि सध्या ज्या गेल्या 4-5 वर्षापासून ज्या काही योजना चालू झालेल्या आहे, हर खेती को पाणी म्हणजे प्रत्येक शेताला पाणी, किंवा एका थेंबापासून अधिकाधिक उत्पादन कसं घेणं, किंवा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, या विविध योजना ज्या शासनाने आणलेल्या आहेत त्या योजनेमार्फत आपणाला शेतकऱ्यापर्यंत याचं तंत्रज्ञान पोहोचायला मदत झाली आहे. फक्त तंत्रज्ञानच नाही पण आर्थिक जे पाठबळ पाहिजे असते शेतकऱ्यांना ते सुद्धा मिळायला सुरुवात झालेली आहे. तर आपणाला या विविध ज्या पद्धती आहे कार्यक्षम पद्धती ते राबवायचं असेल तर थोडं आर्थिक पाठबळ पाहिजे असतं. तांत्रिक जी माहिती आहे ती पाहिजे असते. तर ती उपलब्ध जी आहे की ती निर्माण झालेली आहे आणि ती शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचायला सुद्धा मागे सुरुवात केलेली आहे. यामध्ये मी सर्वप्रथम 1-2 उदाहरण देतो. आपण जे शेतकरी आहे किंवा आम्ही कोणी असेल तर आपण परंपरागत जी सिंचन पद्धत वापरत असतो ती प्रवाही सिंचन पद्धत आहे. आपल्याला माहिती आहे प्रवाही सिंचन पद्धतीने आपण पाणी कसं देतो. तर प्रवाही सिंचन पद्धत ही अगदीच टाकाऊ पद्धत आहे असं म्हणत नाही मी. प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये जर आपण मोकाट पद्धतीने पाणी दिलं तर मग मात्र ती टाकाऊ पद्धत आहे. त्यामध्ये पाण्याचा अपव्यय फार होतो. पण प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये सुद्धा आपण योग्य काही सुधारणा घडून आणल्यास त्याद्वारे सुद्धा आपण कार्यक्षम सिंचन देऊ शकतो. त्याविषयी सुद्धा मी थोडी माहिती देणार, कारण बहुधा जडे साहेब आणि अग्रवाल साहेब त्याविषयी बोलणार नाही मला माहीत आहे. त्याविषयी मी माहिती देईल. आणि हा एक भाग झाला. आणि यामध्ये अजून एक प्रश्न असा आहे की प्रवाही सिंचन पद्धतीचं जे ज्ञान आहे ते शेतकऱ्याला परंपरागत अवगत झालेलं आहे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे. तर त्यामध्ये म्हणजे परंपरागत सिंचन पद्धतीने पाणी देणं हे सोपं नाही आहे, त्यामध्ये सुद्धा क्लिष्टता आहे. पण शेतकऱ्यांना ते ज्ञान एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे अवगत झालेलं आहे. ठिबक सिंचन वापरणारी ही बहुतेक पहिलीच पिढी आहे, म्हणजे फार तर आता दुसरी पिढी असेल. तर पहिल्या पिढीला किंवा दुसऱ्या पिढीला ठिबक सिंचन पद्धतीसारखं तांत्रिक जे ज्ञान लागणार आहे ठिबक सिंचन पद्धतीला ते सहजासहजी अवगत करणं तेवढं सोपं नाही आहे. तर त्यासाठी आपणाला त्या ठिबक सिंचन पद्धतीचं तंत्रज्ञान काय आहे ते माहिती करून घेणं आवश्यक आहे. तर या चर्चासत्राचा तो एक मुख्य उद्देशसुद्धा आहे की या एका चर्चासत्रामध्ये सगळंच आपल्याला जे आहे ज्ञान किंवा सगळीच माहिती आहे त्याची आपल्याला चर्चा करता येणार नाही, पण निदान काय असायला पाहिजे काय नाही याविषयी मात्र आपणाला नक्कीच माहिती मिळू शकेल. तर या चर्चासत्राचा जो प्रमुख फोकस राहणार आहे तो म्हणजे आपणाला सिंचनाचा पाण्याचा कार्यक्षम वापर कसा करावा, आणि दुसरं जे आहे की सिंचनाचा कार्यक्षम वापर करण्याची जी मुख्य प्रणाली आहे ठिबक सिंचन पद्धत त्याचं जे तंत्रज्ञान आहे ही तुमची पहिली पिढी आहे तर किंवा दुसरी पिढी आहे, त्यामध्ये तुम्हाला आधीच्या पिढीपासून येणारं ज्ञान हे उपलब्ध नाही आहे. ते तंत्रज्ञान कसं असावं या 2 बाबीवर आपण चर्चा करूया. सर्वप्रथम मी तुम्हाला जे आपली प्रचलित प्रवाही सिंचन पद्धत आहे
त्याविषयी मी एक 5 मिनिटामध्ये सांगतो की त्या पद्धतीद्वारे सुद्धा आपण पाण्याचा कार्यक्षम वापर आपल्याला कसा करता येईल. साधारणतः ज्या प्रवाही सिंचन पद्धती आहे त्या मोकाट, सरी वरांबा आणि आळे अशा पद्धती आहे. तर मी यापैकी जी मोकाट जी पद्धत आहे ती खरं म्हणजे पद्धतच नाही आहे. शेतामध्ये फक्त आपण पाणी सोडून देतो आणि या पद्धतीद्वारे पाण्याचं खूपच अपव्यय होतं, म्हणून आम्ही तशी ती पद्धत म्हणत नाही. पण सरी वरंबा आणि आळे ही ह्या ज्या आहेत त्या पद्धती आहेत प्रवाही सिंचन पद्धतीचा. यामध्ये सर्वप्रथम सांगण्याचा जो घटक असा आहे की मोकाट सिंचन पद्धतीमध्ये आपण शेतामध्ये त्याचं जे नाव आहे त्याचप्रमाणे आपण मोकाट पाणी सोडून देतो आणि त्यामुळे ते पाणी कुठेही जाते आणि कसंही जाते. पण त्याऐवजी आपण जर योग्य आराखडे तयार केले, जसे सरी किंवा सरीवरंबा किंवा आळे, तर मग मात्र आपणाला पाणी मोकाट न जाता त्या आराखड्यामधून जातं. जसं सऱ्या आहे, सऱ्या म्हणजे काय असतं की एक पट्टी असते आणि पट्टीच्या दोन्ही बाजूला एक आपणाला रिजेस केलेले असतात, मातीचे थोडेसे बांध असतात 10 सेंटीमीटर जाडीचे. एवढे जरी आपण केले आणि त्या सरीमधून पाणी गेलं तरी पण पाण्याचा बऱ्यापैकी कार्यक्षम वापर होतो. सरी वरंबा म्हणजे आपल्याला माहीतच आहे की सरीमधून आणि वरंब्यामधून पाणी दिलं तर ते सुद्धा नियंत्रित पद्धतीने पाणी जातं. आणि आळे पद्धतसुद्धा आपल्याला माहिती आहे. तर आपण मोकाट सोडण्याच्या ऐवजी फक्त सरी व वरंबा आणि आळे याचा जर आपण वापर केला या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे, तर आपल्याला पाण्याचा थोडा तरी कार्यक्षम वापर करता येतो. दुसरी गोष्ट, प्रवाही पद्धतीमध्ये अजून पाण्याचा कार्यक्षम वापर करायचा असेल तर काय, तर त्यामध्ये कसं आहे की प्रवाही सिंचन पद्धत वापरताना पाणी हे जमिनीवरनं वाहत जातं. त्यामुळे आपल्याला जमिनीचा उतार किंवा ढाळ हा योग्य असणे आवश्यक आहे. तर त्यासाठी जे काही सपाटीकरण करायची आहे त्याचीसुद्धा आवश्यकता आहे. आणि तो जमिनीचा ढाळ कसा असावा तो जमिनीच्या प्रकाराप्रमाणे अवलंबून असतो. कारण कसं आहे, आपल्याला उतार खूप असेल तर मग पाणी हे खूप जोराने वाहत जातं, सुरुवातीला पाणी मिळत नाही, शेवटी पाणी साचतं. उतार जर फार कमी असेल तर सुरुवातीला पाणी साचून राहील, शेवटी मिळणार नाही. त्याच्यामुळे उतार हा फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपण त्या सरी वरंबा किंवा सऱ्यामध्ये किंवा आळ्यामध्ये जे पाणी सोडतो त्याचा प्रवाह खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे जेवढं पाणी आपल्याला उपलब्ध आहे ते तेवढंच एका सरी सोडून चालत नाही. त्यासाठी पाण्याचा प्रवाह किती सोडायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला पाणी हे जमिनीवरून वाहवत जातं, त्याच्यामुळे तिथं खाच खळगे असून चालत नाही, कारण मग ते पहिले ते बुजतात आणि पाणी समोर जातं. मग त्यासाठी आपल्याला एक थोडंसं सपाटीकरण करावं लागतं. त्यानंतर पाण्याचं मोजमाप हे थोडंसं असणं आवश्यक आहे. मोजमापच्या पद्धती या फार सोप्या आहे, सगळ्या पद्धतीचा उहापोहा आपल्याला करता येणार नाही. पण पाणी जर आपण मोजून दिलं तर मग मात्र आपल्याला लक्षात येते की एवढं पाणी द्यायचं आहे आणि एवढं पाणी दिलं गेलेलं आहे. आता पाणी मोजून देण्यासाठी आपल्याला पाणी किती पाहिजे त्याची पण आवश्यकता आहे. तर आपल्याला काही त्याच्या पद्धती आहेत. पाणी किती पाहिजे हे आपल्याला एका सिंचनाला आपण काढू शकलो आणि तेवढंच पाणी आपण मोजून देऊ शकलो तर मग मात्र आपल्याला पाण्याची ही बचत या पद्धतीद्वारे सुद्धा करत असते. आणि दुसरं, पाण्याचं दुर्भिक्ष्य असताना, जसं हे वर्ष आहे मागचं वर्ष आहे, तर या कालावधीमध्ये आपणाला सरसकट पाणी न देता त्या पिकाच्या ज्या काही संवेदनशील अवस्था आहे, म्हणजे की ज्या अवस्थेमध्ये आपण पाणी दिलं तर उत्पादनामध्ये भरीव वाढ होऊ शकतो, आणि एखादी अवस्था असते की त्या अवस्थेमध्ये कमी पाणी दिलं काही तरी दिलं नाही तरी उत्पादनामध्ये मात्र घट होणार आहे, पण ती घट जास्त होणार नाही आहे. तर या गोष्टीचा सुद्धा आपल्याला थोडा बहुत वापर करून आपल्याला पाण्याचं जे कार्यक्षम व्यवस्थापन आहे ते करता येतं. आणि त्यानंतर खूपच पाण्याचं जर दुर्भिक्ष्य असेल तर त्यासाठी 1-2 पद्धती आहेत. एक म्हणजे सरीवरंबा असेल तर आपण एका आड एका सरीला पाणी दिलं तर चालू शकतं, किंवा एक उल्लोळ पद्धत म्हणून आहे, ती अजूनही शेतकऱ्याच्या स्तरावर त्या पद्धतीला जे आहेत मान्यता मिळाली नाही असं मी म्हणेल, की ती अजून अवलंबता आलेली नाही आहे. या पद्धतीमध्ये असं आहे की एका सरीमध्ये जर आपणाला 30 मिनिट पाणी द्यायचं असेल तर ते 30 मिनिट न देता एक 10 मिनिट द्यायचं, थांबायचं, 10 मिनिट द्यायचं, थांबायचं, आणि 10 मिनिट द्यायचं, थांबायचं. आपण जेव्हा थांबतो, म्हणजे समजा माझ्याकडे 100 सऱ्या आहे तर 50 सऱ्या या बाजूला आहे, 50 सऱ्या या बाजूला आहे, तर 10 मिनिट या 50 सऱ्याला पाणी द्यायचं आणि त्यानंतर बंद करायचं आणि ते 10 मिनिट पाणी दुसऱ्या सऱ्याला वळतं घ्यायचं. तर त्याला आपण उल्लोळ पद्धत असं म्हणतो. तर त्या पद्धतीने सुद्धा पाण्याची कार्यक्षमता वाढतं. तर थोडक्यामध्ये ठिबक सिंचन पद्धत किंवा किंवा तुषार सिंचन पद्धतीचा किंवा ज्या आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर हा सगळ्याच शेतकऱ्याला लगेच करता येत नाही. तर त्यासाठी प्रवाही सिंचन पद्धतसुद्धा ज्या आहेत त्या प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये थोड्या बहुत सुधारणा जर घडून आणल्या तर आपणालासुद्धा त्यामध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर करता येईल. ओके, जसं मी यामध्ये सांगितलेलं आहे, इथं दाखवलेलं आहे.
उंच सकलपणा कमी करायचं असेल तर थोडासा त्यामध्ये ढाळ द्यायला पाहिजे. शासनाच्या काही योजना आहेत, सपाटीकरणाला सुद्धा आपणाला अनुदान मिळतं. त्यानंतर बऱ्याच वेळा काय करतो आपण, प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये आपण चर जो आहे तो फोडतो आणि पाणी वाहतो आपण. मग फोडलं की तिथं बरंचसं पाणी साचतं आणि जे काही मोजमाप केले आम्हाला असं लक्षात आलं की 10% पाण्याचा अपव्यय तिथंच होतो. मग त्याऐवजी अशा प्रकारच्या ज्या सायफन वापरल्या तर त्या चालू शकतं. या वापरायला अतिशय सोप्या आहे आणि आम्ही त्या 1000 रुपयामध्ये 10 सायफन तयार केलेल्या आहेत. तर आपणाला त्या एकच वेळा करून ठेवायचं आहे. त्याचं काय आयुष्य 30-35 वर्षे किती पण आहे. तर त्या सायफनद्वारे पाणी दिलं तर ते योग्य पद्धतीने ते पाणी दिलं जातं. किंवा मग सायफन आपल्यापाशी नसेल आणि थोडा बहुत मला खर्च करण्याची ताकद असेल तर गेटेड पाईप म्हणतात, म्हणजे पाईप असतो आणि त्याला गेट असते प्रत्येक सरीपाशी, त्यातून पाणी सोडलं तरी चालतं. कारण याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 10% तरी पाण्याची बचत होते फक्त आपल्याला जो चर आहे तो खोदण्यापेक्षा. त्यानंतर पाणी मोजण्याची काही साधनं आहेत. ही साधनंसुद्धा वापरायला अतिशय सोपी आहेत आणि ती फार महागसुद्धा नाही आहेत. तर पाणी जर आपण किती लागतं आणि मोजून दिलं तर मग आपणाला माहिती असते की ठीक आहे, या ठिकाणी मला एवढं पाणी द्यायचं आहे, आता मी एवढं पाणी दिलेलं आहे, आता मी पाणी दिलेलं थांबवलं तरी चालू शकतं. त्यानंतर इथं मी जे दाखवलं आहे खाली ते एका सरीमध्ये, तर यामध्ये सुद्धा पाण्याची एका सरीनी पाणी दिल्यास 50% पाण्याची बचत होत नाही, पण 15 ते 20% पाण्याची ही नक्कीच बचत यामध्ये आढळून आलेली आहे आणि हे शेतकऱ्यांच्या स्तरावर वापरायला सोपंसुद्धा आहे. आणि वरचे जे 2 चित्र आहेत त्यामध्ये मी ती उल्लोळ पद्धत दाखवली आहे, म्हणजे 10 मिनिट पाणी दिलं किंवा 10 मिनिट पाणी दिलेलं नाही आहे. तर यामध्ये जर ही पद्धत व्यवस्थित वापरायची असेल तर आपल्याला गेटेड पाईप पाहिजे. म्हणजे 100 सऱ्या आहेत तर 50 मीटर इकडे, 50 मीटर इकडे, 50 मीटर इकडे, आणि मग गेटेड पाईप असेल तर आपल्याला एक व्हॉल्व जो असतो तो 10 मिनिट इकडचा चालू ठेवायचा आणि 10 मिनिट तिकडचा चालू ठेवायचा. हे आपल्याला आपल्याद्वारे पण करता येतं किंवा त्यासाठी एक प्रकारचा व्हॉल्वसुद्धा उपलब्ध झालेला आहे. मग आपण त्यामध्ये तो 10-10 मिनिटाचा प्रोग्राम टाकला तर तो मात्र मग आपल्याला 10 मिनिट इकडे 10 मिनिट इकडे पाणी जातं. अर्थात हे त्याचं काही ॲडव्हान्स फीचर आहे, पण आपल्याला आपल्या स्तरावर सुद्धा ते वापरता येतं. आपल्याला फक्त 10 मिनिट पाणी इकडे डायव्हर्ट करायचं आहे, इकडे वळवायचं आहे, त्यानंतर 10 मिनिट पाणी तिकडे वळवायचं आहे. त्यानंतर मी जे तुम्हाला सांगितलं आहे की प्रवाही सिंचन पद्धती वापरताना त्याचे काही मोजमाप असतात, म्हणजे त्याचा ढाळ किती असायला पाहिजे, त्याची लांबी रुंदी किती असायला पाहिजे, हे जर आपण व्यवस्थित केलं आणि शेतामध्ये जेव्हा आपण लागवडीपूर्वी हे व्यवस्थित तयार करून घेतलं. आता यासाठी उपकरणंसुद्धा उपलब्ध झालेली आहे. पहिले हे आपणाला मजुराच्या सहाय्याने किंवा स्वतः करावं लागायचं. आता ट्रॅक्टर चलित उपकरणे उपलब्ध झालेली आहे की आपल्याला योग्य मापाद्वारे आपण त्या प्रकारे ढाळ देऊन तसे ते आराखडे आपण शेतामध्ये करू शकतो. तर यामध्ये मी फार डिटेलमध्ये जाणार नाही, पण ही माहिती आपल्यासाठी उपलब्ध आहे. म्हणजे कुठल्या प्रकारची जमीन आहे आणि त्या जमिनीसाठी आपल्याला त्याची लांबी किती असायला पाहिजे, रुंदी किती असायला पाहिजे, ढाळ किती असायला पाहिजे, पाण्याचा प्रवाह किती असायला पाहिजे आणि सर्वसाधारण त्यामध्ये आपल्याला कुठली पिके घेता येतात. आणि त्यानंतर विविध पिकाच्या संवेदनशील वाढीच्या अवस्था कुठल्या आहेत त्याविषयी सुद्धा आपलं बरंचसं संशोधन झालेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याकडे अवगत आहेत. तर सर्वसाधारणपणे त्या संवेदनशील वाढीच्या अवस्थेमध्ये पाणी मिळेल याची जर काळजी घेतली आपण तर मग पिकाच्या उत्पादनामध्ये जास्त घट होत नाही. जर आपण त्याचा विचार न करता पाहिजे तेव्हाही पाणी देण्याचा प्रयत्न केला तर पाण्याचा अपव्ययसुद्धा होईल आणि मग आपल्याला जास्तसुद्धा पाणी लागेल. तर हे जे झालेलं आहे हे साधारणतः प्रवाही सिंचन पद्धती ही आपण योग्य पद्धतीने वापरून त्यामध्ये सुद्धा पाण्याची बचत आपल्याला करता येतं. हे सांगण्याचा उद्देश असा आहे की बऱ्याच चर्चासत्रामध्ये आम्ही डायरेक्ट ठिबक सिंचन पद्धतीवर येतो आणि बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना त्या पद्धतीचं ज्ञान किंवा त्या पद्धतीचा थोडासा खर्चसुद्धा असतो, तर लगेच त्या पद्धतीवर येता येत नाही. तर आपल्याला जी परंपरागत प्रवाही सिंचन पद्धत आहे त्यामध्ये थोड्या बहुत सुधारणा केल्या तर आपल्याला पाण्याची बचत करता येते. पण अर्थातच ती बचत ठिबक सिंचन इतकी भरीव नसते. ठिबक सिंचन पद्धतीचे अजून अनेक फायदे आहेत, त्याचासुद्धा आपण तो विचार करू. ठिबक सिंचन पद्धत येण्यापूर्वी आपल्याला तुषार सिंचन पद्धत, कारण विदर्भामध्ये सर्वप्रथम ही तुषार सिंचन पद्धतीचा किंवा एकंदरीतच मध्य भारतामध्ये तुषार सिंचन पद्धतीचा वापर हा पहिलेच चालू झालेला आहे. जर आपण तुलना केली तर पश्चिम महाराष्ट्राची आणि मध्य भारताची किंवा विदर्भाची, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुषार सिंचन पद्धतीचा वापर जास्त नाही आहे, तो ठिबक सिंचन पद्धतीचा आहे. पण आपल्याकडे इथं तुषार सिंचन पद्धतीचा सुद्धा वापर केलेला आहे. तर तुषार सिंचन पद्धत हे सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आता उपलब्ध झालेली आहे. पहिलेचा जो आपला संच होता 6 मीटर बाय 6 मीटरचा लावायचा, त्यामध्ये जे काही तोटे होते ते भरून काढण्यासाठी
आता आपणाला त्यामध्ये सुद्धा काही सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. साधारणतः आमच्या असं लक्षात आलं आहे की तुषार सिंचन पद्धत जर आपण वापरली तर सर्वसाधारणपणे 25% पाण्याची बचत होते पिकाप्रमाणे आणि उत्पादनामध्ये 10 ते 15% वाढ होऊ शकते. हे तर त्याचे 2 फायदे तुषार सिंचन पद्धतीचे आहे. आणि तुषार सिंचन पद्धतीचा खर्च हा ठिबक सिंचन पद्धती एवढा नाही आहे. पण अर्थात ठिबक सिंचन पद्धतीमध्ये पाण्याची बचत, उत्पादनात वाढ ही तुषार सिंचन पद्धतीपेक्षा जास्त आहे. पण प्रचलित प्रवाही सिंचन पद्धतीशी जर तुलना केली तर 25% पाण्याची नक्कीच बचत होते, 10 ते 15% उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होते. खर्च थोडासा जास्त आहे आणि ठिबक सिंचनपेक्षा हा कमी आहे. पण ही पद्धत वापरताना जशी मी म्हणेल प्रचलित प्रवाही सिंचन पद्धत तशीच प्रचलित तुषार सिंचन पद्धतसुद्धा आहे. जो आपले जे नेहमीचे जे सेट आपण घेतो ते तर त्यामध्ये काही तोटे आहेत, ते तोटे नंतर भरून काढलेले सुद्धा आहे. पण ही सर्वसाधारणपणे ठीक आहे. यासाठी फक्त आपल्याला एकच गोष्ट आपल्याला करावी लागणार आहे, ती म्हणजे पाण्याचा प्रवाह जो आहे तो जास्त पाहिजे आपल्याला. म्हणजे प्रति सेकंद 3-4 लिटर्सपेक्षा जास्त असेल तरच आपल्याला तुषार सिंचन पद्धत ही योग्य पद्धतीने वापरता येतं. आणि त्यानंतर आपल्या जे कालव्यावरचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी सध्या आपण तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन ही तशी सरळ मार्गाने आपल्याला वापरता येत नाही. प्रवाही सिंचन पद्धतीचा वापर करता येईल आपल्याला. ही आपली नेहमीची पारंपरिक तुषार सिंचन पद्धत आहे की ज्यामध्ये एक जो आपल्याला नोझल आहे किंवा एक जी तुषारची तोटी आहे ती साधारणतः 40 ते 50 स्क्वेअर मीटर एवढं क्षेत्र ते ओलिताखाली आणू शकतं. त्यानंतर ही जी आपली पारंपरिक तुषार सिंचन पद्धत आहे त्यामध्ये काय होतं की आपल्याला एक हेक्टर क्षेत्र आहे आणि मी माझं 1/2 हेक्टर पहिले सिंचन करेल, त्याच्यानंतर मग ते मला हलवायचं आहे, दुसरीकडे न्यायचं आहे, दुसरीकडून तिसरीकडे न्यायचं आहे, तिसरीकडून चौथीकडे न्यायचं आहे. तसं केलं तरच ही जी पद्धत आहे ही आर्थिकदृष्ट्या थोडी तरी किफायतशीर होऊ शकते. पण हे करत असताना शेतकऱ्यांच्या स्तरावर बऱ्याचशा अडचणी येतात. म्हणजे जे क्षेत्र आहे ते ओलं झालेलं असते, तिथून ते तुषारचे संच काढणे, दुसरीकडे टाकणे वगैरे वगैरे. तर मग यावर थोडीशी मात मिळवायची असेल तर एक लघु तुषार मिनी स्प्रिंकलर म्हणून एक अस्तित्वात आली आहे. तर मिनी स्प्रिंकलरचं एकावेळी जे क्षेत्र होतं ते साधारणतः 25 ते 30 मीटर स्क्वेअर एवढंच होतं. पण याची किंमत कमी असल्यामुळे आपल्याला संच न हलवता आपण एकाच ठिकाणी सुद्धा हे संच ठेवू शकतो. हे हलवतासुद्धा येतात, पण आपल्याला अजून थोडंसं जर आपण खर्च केला तर आपल्याला हलवण्याची काही आवश्यकता नाही. 1 हेक्टर संच असेल माझं क्षेत्र, मी ते 1 हेक्टरला मी तेवढा संच मी तिथं ठेवू शकतो. म्हणजे मला जो संच हलवण्याचा कालावधी किंवा जो त्रास आहे यावर थोडी बहुत मात मिळवता येते. हे लघु तुषारचं उदाहरण आहे. त्यानंतर रेनगन जे आहे की एखाद्या शेतकऱ्याकडे जर भरपूर पाणी असेल आणि त्यांना याची काही आवश्यकता नाही आहे तर मग आपण रेनगन जे आहे रेनगनद्वारे आपल्याला एकावेळी 1 हेक्टर किंवा मला वाटते जडेसाहेब तुम्ही काही रेनगन डेव्हलप केले आहेत 2-3 हेक्टरपर्यंतसुद्धा एकावेळी क्षेत्र आपल्याला ओलिताखाली आणू शकतं. म्हणजे एक रेनगन लावून दिला की त्याचा परीघ एवढा मोठा असतो की तो आपल्याला 1 ते 3 किंवा 4 हेक्टरपर्यंतसुद्धा आपल्याला क्षेत्र ओलिताखाली आपण आणू शकतो. पण याच्या अर्थात थोडे बहुत तोटे आहे. जिथं फायदे असतात तिथं काही तोटे पण असतात. नाही तर मग आपल्याला तीच पद्धत आपण अवलंबली असते. एक तर म्हणजे याचा जो प्रवाह आहे तो खूप पाहिजे असतो, साधारणतः 7 ते 8 प्रति लिटर सेकंद. म्हणजे प्रवाही सिंचन पद्धतीला जेवढा प्रवाह पाहिजे तेवढाच प्रवाह यासुद्धा पद्धतीला पाहिजे, ते एक आहे. आणि एकाच वेळी आपल्याला एवढा प्रवाह सोडतो त्यामुळे त्याला जो दाब पाहिजे असतो तो सुद्धा खूप दाब पाहिजे. म्हणजे एक साधारणतः 50-60 म्हणजे 5 kg ते 7 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे मग आपल्याला ते पंपामध्ये कन्व्हर्ट केलं तर आपल्याला जो पंपाचा HP आहे तो 10 HPच्या पुढे जातो. म्हणजे आपण परंपरागत जी तुषार सिंचन पद्धत आहे त्याला 5 HPचा पंप आपल्याला चालू शकेल, पण याला 7.5चं सुद्धा चालणार नाही, 10चा चालावं लागेल. कारण याला जर आपण कमी HPचा पंप वापरला तर मग आपला जो फवारा आहे तो योग्य ठिकाणी जाणार नाही, योग्य पद्धतीने पडणार नाही. तर ही पद्धत वापरताना आपल्याला ही काळजी घेणं आवश्यक आहे. आणि कुठल्याही तुषार सिंचन पद्धतीमध्ये एक काळजी घेणं आवश्यक आहे, जेव्हा वारा जास्त असतो किंवा तापमान जास्त असते तेव्हा ही पद्धत आपल्याला वापरायची नाही. वापरायची म्हणजे तेव्हा आपल्याला चालू करायची नाही. म्हणजे एकतर शक्यतो सकाळच्या कालावधीमध्ये जर तुषार संच आपण वापरला तर मग पाण्याचा जो अधिक अपव्यय होतो. कारण जर दुपारी भर उन्हामध्ये वापरला तर बरेचसे जे सूक्ष्म तुषार आहे ते हवेतल्या हवेतच त्याचं बाष्पीभवन होऊन पाण्याचा तिथं अपव्यय होईल. पण
सकाळी वापरलं आणि वारा कमी असेल, कारण वारा खूप जास्त असेल तर त्या कालावधी हा संच वापरायचा नाही, का पाणी एका शेतातून ते सरळ त्या शेतात पडणारच नाही, दुसरीकडे कुठंतरी चालेल. आणि इथं जर पाहिलं असेल हे ऊस पीक आहे. रेनगन पद्धतीद्वारे आपण ऊस पिकालासुद्धा, म्हणजे ऊस पीक जे आहे ते 1.5-2-2.5 मीटर उंचीचं असते, त्यालासुद्धा आपण रेनगन पद्धतीने पाणी देऊ शकतो आपण. त्याचा तुम्ही फवारा पहा किती जोरात येतो. त्यानंतर एक जी पद्धत आहे ती अजून भारतामध्ये तशी आलेली नाही आहे. प्रायोगिक स्तरावर पूर्ण भारतामध्ये 2-3 ठिकाणी ती आपण लावलेली आहे. त्याला सेंट्रल पिव्होट असं म्हणतो. तर त्याचा अर्थ असा आहे, एक खूप मोठा दांडा असतो 50 ते 100 मीटर लांबीपर्यंतचा, आणि त्या दांड्याला असे खाली स्प्रिंकलर लावलेले असतात आणि तो दांडा असा गोल गोल फिरतो. तर त्यामुळे एकावेळी 100 हेक्टरपर्यंत सुद्धा क्षेत्र हे ओलिताखाली आणू शकतो. पण सध्याची भारतामधल्या शेतीची परिस्थिती पाहता आपल्याला एकाच पिकासाठी एकाच वेळी 100 हेक्टर क्षेत्र काही आपण ओलिताखाली तसं आणत नाही. पण एक फक्त माहिती असावी म्हणून पारंपरिकगत तुषार मी बोललो होतो चित्राच्या रूपाने, हे लघु तुषार, त्यानंतर ही सुद्धा लघु तुषार मिनी स्प्रिंकलर असं म्हणतो. त्यानंतर ही रेनगन, म्हणजे मी जे म्हटलं आहे ऊसालासुद्धा आपण ती व्यवस्थितप्रमाणे वापरू शकतो. त्यानंतर ही सेंट्रल पिव्होट, म्हणजे एकावेळी मी म्हटलं की 100 हेक्टर क्षेत्रसुद्धा आपल्याला ओलिताखाली आणू शकतो. आणि हे अमेरिकेतलं चित्र आहे, म्हणजे विमानाने पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल हे 100 हेक्टरचे गोल आहेत, कारण तिथं एका शेतकऱ्याला 1000 हेक्टरच्या वर क्षेत्र असतं. वर म्हणजे ते 3-4 हजार हेक्टरपर्यंत सुद्धा जाऊ शकतं ते. तर असं वरून जर आपण पाहिलं तर असे गोल गोल दिसतात. आणि त्यांच्याकडे एवढी जमीन आहे की त्या 2 गोलामधलं अंतर जरी ओलिताखाली नाही गेलं तरी त्यांचं काही बिघडत नाही. नंतर आपण जो आहे ठिबक सिंचन पद्धत, तर ठिबक सिंचन पद्धत आपण एकंदरीत महाराष्ट्र राज्याचा विचार केला, पश्चिम महाराष्ट्र असो किंवा विदर्भ असो किंवा मराठवाडा असो, तर आमच्या सर्वांच्या मते ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करायला सुरुवात करायला पाहिजे. कारण सध्याचे जे काही आपण गेले 10 वर्ष किंवा त्यातल्या त्यात गेली 5 वर्ष असं जे बघत आहो की पावसामध्ये अनियमितता, आजचं जे पाऊस आहे जरी सरासरी किती सांगितली असेल तरी खूप ठिकाणी 50 ते 60% पाऊस पडलेला आहे. 50 ते 60% पाऊस हा इतिहासामध्ये एका वर्षी फार कमी वेळा पडतो आणि असे वर्ष वाढत आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आपण गणित जर पाहिलं 50 ते 60% पाऊस म्हणजे माझी उपलब्धता ही अर्धी झालेली आहे. पण एकीकडे उपलब्धता अर्धी झालेली आहे म्हणजे मग माझं क्षेत्र अर्ध होईल. पण त्याऐवजी मी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला तर मग मात्र माझं ठिबक सिंचन पद्धतीने मी तेवढंच पाणी निर्माण करत असतो. म्हणून महाराष्ट्र राज्याला तरी ठिबक सिंचन पद्धतीशिवाय मी म्हणेल असेल भविष्यामध्ये पर्याय नाही आहे. पण मी असं म्हणणार नाही की आजच तुम्ही ती पद्धत वापरा, कारण कुठलीही जी स्टेज असतो तर आपल्याला त्याला एकापासून दुसरीकडे जायला आपल्याला थोडा बहुत कालावधीसुद्धा लागतो. या पद्धतीचे अनेक फायदे आहेत. या फायद्याचा काही उहापोह नंतर होणारच आहे. काही वेळा आपल्याला रिपिटेशन अवॉइड करायला मी फक्त की ठिबक सिंचन पद्धत का वापरावी याचं मी एक जस्ट उदाहरण देतो तुम्हाला. इथं जे 2 दिसत आहे, हिरवा जो आहे तो जो आहे प्रवाही सिंचन पद्धतीने किती पाणी लागतं आणि त्या तुलनेत ठिबक सिंचन पद्धतीने किती लागतं. प्रवाही सिंचन पद्धतीने 100 लागत असेल तर हिरवं, निळं जे आहे ठिबक सिंचन पद्धतीने ते 50%च लागतं. त्याच्यामुळे सरळ सरळ पाण्याची बचत आलेली आहे. पाण्याचं सेविंग किती होतं तर 50%पर्यंत ठिबक सिंचन पद्धतीने आपल्याला पाण्याची बचत होते. दुसरं खत, जर आपल्याला प्रवाही सिंचन पद्धतीप्रमाणे 100 युनिट खतं पाहिजे असेल तर ठिबक सिंचन पद्धतीने 75च पाहिजे. म्हणजे 25% खतामध्ये सुद्धा बचत होत आहे. म्हणजे जे मी खताची बचत म्हणतो ती 25% आहे. उत्पादन, जर मला प्रवाही सिंचन पद्धतीने 75 क्विंटल येत असेल तर ठिबक सिंचन पद्धतीने नक्कीच 100 क्विंटल येते. म्हणजे उत्पादनामध्ये जी वाढ आहे ती 25% आहे. त्यानंतर किती मी ॲडिशनल एरियासुद्धा करू शकतो. म्हणजे ठिबक सिंचन पद्धतीने 50% पाण्याची बचत झालेली आहे, म्हणजे 50% पाणी निर्माण झालेलं आहे. त्या 50% पाणी मी अतिरिक्त क्षेत्रावर वापरू शकतो आणि त्याद्वारे मला निदान 50% हे अतिरिक्त फायदा मिळू शकतो. तर हे ठिबक सिंचन पद्धतीचे आपल्याला फायदे आहेत. म्हणजे आपला पुढे जे चित्र आहे ते चित्र खरोखरच आशादायी आहे. त्याला एक पण आहे, तो पण बघणारच आहोत आपण. आपल्याला जर पाहिलं तर उत्पादनामध्ये वाढ होतो. आणि याशिवाय अनेक आहे की जर तण आहेत, यामध्ये जर 100 तण असेल तर इथं आपण 50% तणाची तर नक्कीच बचत करू शकतो. आणि ठिबक सिंचन पद्धतीचे काही व्यवस्थापनाचे तंत्र असे आहेत की त्यामध्ये जर आपण मल्चिंग म्हणजे आपण आच्छादन वापरलं तर ते तण जे आहेत ते आपण 0% सुद्धा करू शकतो. त्यानंतर मजुराची बचत ही 50% तर होतेच. त्यानंतर ही बचत आहे. त्यानंतर काही शेतकरी जे प्रगत आहेत
त्यांना त्यामध्ये एक स्वयंचलितपणा आणायचा असतो की मी घरीच बसलेलो आहे, मला घरूनच सगळं खत द्यायचं आहे, मला घरूनच पंप बंद करायचा आहे, मला घरूनच सगळं बघायचं आहे पाणी जात आहे की नाही. तशा प्रकारची शेती आता करू लागलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये अशी बरेच उदाहरणं आहेत की ते म्हणतात की मी पुण्यामध्ये बसून मोबाईलद्वारे मी माझी शेती करतो आहे. अशी उदाहरणं आहेत ॲक्च्युली. तर त्याचं जे ऑटोमेशन म्हणतो तर ते ठिबक सिंचनमध्ये 100% आपल्याला करता येतं. पण आपणाला प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये ते शक्य नाही आहे. थोडं बहुत आहे, पण ते त्याच्यामुळे मी 25% असं म्हटलेलं आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा आहे क्वालिटी. सध्या जे आपण शेतामध्ये जे आपण भाजीपाला आहे किंवा अन्नधान्य जे निर्माण करतो तर त्यापैकी बराचसा जो ग्राहक आहे तो आपणाला शहरी ग्राहक आहे. आणि सध्या शहरी ग्राहक जो आहे तो उत्पादनाची जी गुणवत्ता आहे त्याबाबत फार आग्रही असतो. तर ठिबक सिंचन पद्धतीने पाणी ज्या पद्धतीने दिलं जातं तर त्या पद्धतीमुळे पाण्याची जी गुणवत्ता आहे पिकाची उत्पादनाची ती आपल्याला अधिक मिळतं. त्यामुळे जेव्हा आपण मार्केटमध्ये आपलं उत्पादन नेऊ ठिबक सिंचन पद्धतीचं ते नक्कीच गुणवत्तापूर्वक राहील. त्यामुळे त्याला मागणी अधिक राहील, त्या मालाचा खप लवकर होईल आणि त्याला किंमतसुद्धा अधिक मिळेल. आता यामध्ये पण एक आहे, तरी पण मग ठिबक सिंचन पद्धतीचे एवढे फायदे असेल तर मग आपण त्याच्यावर उड्या का नाही मारत. म्हणजे म्हणजे प्रत्यक्ष उड्याच मारायला पाहिजे. अरे नाही मला वापरायलाच पाहिजे. तर त्याचं एक जे आहे त्याची सुरुवातीची जी किंमत आहे ती फार जास्त किंमत आहे. तर जर मी सर्वसाधारण शेतकरी इथं आहे आणि जर मला आज माझ्याकडे 1 हेक्टर क्षेत्र आहे आणि 1 हेक्टर क्षेत्रावर मला ठिबक सिंचन पद्धत लावायची आहे तर त्याचा जो खर्च आहे तो 1 लाखापेक्षा जास्त आहे किंवा त्याच्या जवळपास आहे. तर मला तेवढा 1 लाख रुपये लगेच आणता येत नाही. त्यामुळे मग मी म्हणतो जाऊ द्या, मी पुढच्या वर्षी बघू वगैरे. तर तो हाय इनिशियल कास्ट म्हणतो, म्हणजे सुरुवातीचा जो अधिक खर्च लागतो तो खूप आहे. जर इथं 25 लागत असेल मला प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये तर ठिबकमध्ये मला 100 लागतो, एवढा तो आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे ते पद्धत वापरायला जे तांत्रिक ज्ञान पाहिजे असते ते मुळातच नसते. मी प्रवाही सिंचन पद्धतीचं मी माझ्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ते ज्ञान माझ्यापाशी आहे. पण मला ठिबक सिंचन पद्धतीचं वापरायचं असेल तर ते ज्ञान मला अवगत करावं लागेल. म्हणजे इथं मला जी लेवल आहे ज्ञानाची प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये 100% मला सगळंच माहिती आहे. पण ठिबक सिंचन पद्धतीमध्ये मात्र ती 25%च आहे. याचं मी एक उदाहरण देतो. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मी म्हटलं की 80च्या दशकामध्ये ठिबक सिंचन पद्धत अस्तित्वामध्ये आली तेव्हा शासनानेसुद्धा त्याला भरघोस सहाय्य दिलं होतं. ते अर्थसहाय्य देण्याचं कारणही होतं की तेव्हा भारतातले बरेचसे जे आपले पॉलिसी मेकर्स आहेत किंवा अधिकारी आहेत तर तेव्हा त्यांनी इस्रायल देशाला भेटी दिल्या होत्या. तेव्हाच देण्याचं कारण काय आहे की आपलंसुद्धा राजकीय संबंध इस्रायलशी 84-85 पासूनच प्रस्थापित झाले होते. आणि त्याचा भाग म्हणून आपले बरेचसे शास्त्रज्ञ अधिकारी आणि आपले जे राजकारणी अभ्यासी लोक आहेत तिथं गेले आणि तिथं त्यांना पाहिलं खरोखरच ही जी ठिबक सिंचन पद्धत आहे ती जेव्हा भारतामध्ये फक्त विद्यापीठाच्या शेतावर कार्यरत होती, ही शेतकऱ्याच्या शेतावर जर आपण आणली तर शेतकऱ्यांचा भरपूर फायदा होऊ शकतो. पण त्याला जे सुरुवातीचा जो खर्च आहे तो तर होताच त्याला. तर मग तेव्हा त्यांनी 50% सबसिडी ही अनुदान हे तेव्हा जाहीर केलं होतं. आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही कारखान्यांनी तर उर्वरित 50%चा 40% भारसुद्धा उचललेला होता. म्हणजे 90% सबसिडी म्हणजे 90% अनुदान म्हणजे शेतकऱ्यांना ती मोफतच मिळायची. काही शेतकऱ्यांनी त्याचा वापर पण केला. पण 4-5 वर्षानंतर म्हणजे साधारणतः 90च्या आसपास काही शेतकरी म्हणायला लागले तुम्ही तर याचा म्हणजे अधिक उत्पादन अधिक फायदा पण तो तर आम्हाला काही मिळतच नाही आहे. तर मग तेव्हा जो काही सर्व्हे केला होता महाराष्ट्र शासनातर्फे तेव्हा असं लक्षात आलं की याचं योग्य तंत्रज्ञानच आपल्यापाशी उपलब्ध नाही आहे. पाणी कसं द्यायचं किती द्यायचं म्हणजे ठिबक सिंचन पद्धतीने पाणी किती वेळ द्यायचं काय द्यायचं याचं काही तंत्रज्ञान उपलब्ध नाही आहे. त्याचा ठिबक तोटी कशी असावी, एका झाडाला किती तोट्या लावायचा, 2 तोट्यामधील अंतर किती असावं किंवा त्याची उपनळ्याची लांबी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण कशाही वापरू शकत नाही. हे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं. त्याच्यानंतर शासन आणि विद्यापीठ स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये याचं संशोधन जे प्रकल्प आहेत ते घेण्यामध्ये आलेले आहेत. आणि आता जे सध्या महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ठिबक सिंचन वापरण्याचं पूर्णपणे तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
आणि हे जे तंत्रज्ञान आहे ते आता प्रशिक्षणाच्या साहाय्याने हे शेतकऱ्यांपर्यंत देण्यात पण येत आहे. तर जो भारत सरकारचा उपक्रम आहे एक कौशल्य विकास, त्यामध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा जो मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे प्रशिक्षणाचे जे मॉड्यूल आहेत ते उपलब्ध आहेत. तो सकाळ फाउंडेशन वगैरे मार्फत तो चालू पण होणार आहे आणि विद्यापीठामध्ये सुद्धा खूप प्रशिक्षण वर्ग याचे होतात, शासनाद्वारे होतात आणि काही ज्या मोठ्या कंपन्या आहेत ते सुद्धा प्रशिक्षण वर्ग घेत असतात. म्हणजे समजा आता तुम्ही जैन आहेत, त्यांचं उत्पादन आहे, तर ते सुद्धा शेतकऱ्यांना फक्त उत्पादन देत नाही, ते सुद्धा तुम्हाला त्यांचं तंत्रज्ञान हे जे आहे ते तंत्रज्ञान हे देत असतात. आणि त्यानंतर जो सपोर्ट आहे तो सुद्धा जो सपोर्ट आपल्याला आता मिळायला सुरुवात झालेली आहे, सध्या जो कमी आहे तो. त्यानंतर ठिबक सिंचन पद्धतीचे अनेक घटक आहेत. ते घटक त्याची थोडी बहुत माहिती आपल्याला मिळणारच आहे, पण ते घटक म्हणजे कसं आहे, त्याचा पंप आहे, त्याची उपनळी आहे, त्याच्या विविध प्रकारच्या तोट्या आहेत. तर त्याची योग्य पद्धतीने मांडणी शेतामध्ये करणं आवश्यक असते. जर मी काय केलं की जसं फर्निचर आहे, मी फर्निचर विकत घेतलं आहे आणि घर घेतलं आहे, ते फर्निचर मी कशाही प्रकारे मी शेतामध्ये माझ्या घरात जर ठेवलं तर माझं घर चांगलं दिसणार नाही. तसंच हे ठिबक सिंचन पद्धतीचं आहे. मी सगळे भाग कॉम्पोनंट विकत घेतले आणि त्याची कशीही मांडणी केली तर ती चालत नाही. ती मांडणी योग्य पद्धतीने करायची असते आणि मगच आपल्याला उत्पादनात वाढ आणि पाण्यामध्ये बचत जी आहे ती आपल्याला दिसून येते. याचं एक मी तुम्हाला परत उदाहरण असं देतो की आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळिंबाचे जे काही शेतकरी होते, त्या डाळिंबाच्या शेतकऱ्यांच्या शेतावर काही आम्ही प्रत्यक्ष मोजमाप केलं, तेव्हा मला असं आढळून आलं की शेतकरी ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देतात, पण ते पाणी इतकं होतं की प्रवाही सिंचन पद्धतीने जे शेतकरी पाणी देत होते त्याच्यापेक्षा ते अधिक होतं. म्हणजे मी तुम्हाला आकडेवारी सांगतो, एका झाडाला ते 170 लिटर पाणी द्यायचे ठिबकवाले, प्रवाही सिंचन पद्धतीचे 135 लिटर द्यायचे. तेव्हा प्रवाही सिंचन पद्धतीने 70-80 दिलं तरी चालत होतं आणि ठिबक सिंचन पद्धतीने 40 लिटर दिलं तरी चालत होतं. म्हणजे बघा, ठिबक सिंचन पद्धतीने 40 जिथं दिल्या जात होतं तिथं प्रवाही सिंचन पद्धतवाले 135 ते 140 लिटर द्यायचे, पण ठिबक सिंचन पद्धतीवाले अधिक पाणी द्यायचे, कारण ते फक्त टाकलं होतं आणि पाणी द्यायचं, तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं. आणि त्यामुळे मग बरेचसे रोगराई वगैरे जे प्रादुर्भाव चालू झाला ते सुद्धा त्याचं एक कारण असू शकते. कारण आपण ठिबक सिंचन पद्धतीने अतिरिक्त पाणी दिलं तर ते मुळाच्या कक्षेच्या सुरुवातीच्याच भागामध्ये साचून राहतं आणि त्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कुठली पद्धत वापरताना त्याचं तंत्रज्ञान हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक भाग सूक्ष्म तुषार म्हणून आहे, त्याला मायक्रो स्प्रिंकलर असं म्हणतो, की आपली हलकी जमीन असेल आणि हलक्या जमिनीमध्ये मला जर ठिबक सिंचन पद्धत वापरायचं असेल तर खूप तोट्या लागतात. जर मी माझं फळझाड असेल, आपण आंबा घेऊया किंवा संत्रा घेऊया, तर त्याला मला एका झाडाला 10 ते 15 तोट्या बसवाव्या लागतात. तर त्याच्याऐवजी मी एका झाडापाशी इथं दाखवल्याप्रमाणे एक सूक्ष्म तुषार बसवला तरी चालतो. आणि त्याचप्रमाणे सूक्ष्म तुषार हे कांद्यासारखं किंवा लसणासारखं पीक आहे, त्यालासुद्धा छोट्या क्षेत्रावर आपल्याला ती यशस्वीप्रमाणे लाभू शकतो. त्यानंतर अशा अजून काही पद्धती आहे, पण त्या फार प्रचलित नाही आहे. त्याचा भाग म्हणून बबलर आहे. त्यानंतर एक भूमिगत ठिबक आहे. आपण जेव्हा ठिबक सिंचन पद्धतीचा विचार करतो ती आपण जमिनीवरनं नेणारी आहे. म्हणजे त्याच्या ज्या काही नळ्या किंवा पाईप आहेत ते जमिनीवर आपण लावत असतो, पण जर आपण जमिनीच्या खाली जर लावलं तर आम्हाला असं आढळून आलं की 10% पाण्याची अतिरिक्त बचत होते. म्हणजे ठिबक सिंचन पद्धतीमध्ये मुळातच एवढी बचत होते. मग ठिबक सिंचन पद्धतीमध्ये जर आपण काही सुधारणा घडून आणल्या, जसं भूमिगत ठिबक आहे, अजून काही बऱ्याच गोष्टी आहेत, तर आपल्याला पाण्याची अतिरिक्त बचत याद्वारे होऊ शकतं. हे बघा, तुम्ही ठिबक सिंचन पद्धत जेव्हा आपण राबवतो तेव्हा तुम्हाला प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये पूर्ण क्षेत्र हे ओलं दिसते. यामध्ये तसं नाही आहे, मुळाची कक्षाच आपण ओली करू शकतो. हा एक ठिबक सिंचन पद्धतीचा मुख्य फायदा आहे. आता मी तुम्हाला ठिबक सिंचन पद्धतीचे जे मुख्य घटक सांगितलेले आहेत ते म्हणजे पंप तर पाहिजेच असतो. पंप यासाठी पाहिजे असतो की आपल्याला पाणी हे दाबाखाली द्यायचं असतं. म्हणजे प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये मी विहिरीमधून पाण्याचा उपसा केला आणि ते पाणी मी जमिनीवर वाहवत नेला आणि पाणी ते पसरतं. जसं पसरतं ते तसं आत जातं आणि मग सिंचन होतं. पण ठिबक सिंचन पद्धतीमध्ये तसं नाही आहे. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये पाणी हे मला प्रत्यक्ष मुळाच्या कक्षेमध्ये मला न्यायचं असते पाईप नेटवर्कद्वारे. जेव्हा पाईपमधून पाणी आपल्याला वाहवत न्यायचं असतं, आपल्याला दाब पाहिजे असतो. म्हणजे तो दाब देण्यासाठी पंप पाहिजे असतो किंवा उंचावरची टाकी पाहिजे असते. अर्थातच उंचावरची जी टाकी आहे
ती काही आपणाला योग्य नाही आहे, खूप खर्च लागतो, पंप पाहिजे असतो. म्हणजे ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करायचा असेल तर आपणाला दाबाखाली पाणी न्यायचं असते प्रत्येक झाडापर्यंत, प्रत्येक तोटीपर्यंत पाईप नेटवर्कच्या साह्याने, तेव्हा आपल्याला पंप पाहिजे असतो. बरं, जेव्हा आपण खालच्या भागाला येतो म्हणजे प्रत्यक्ष शेतामध्ये पाणी हे तोटीद्वारे दिलं जातं, म्हणजे मुळाच्या कक्षेत किंवा त्याच्या जवळ तोटीद्वारे थेंबाथेंबानी दिलं जातं. थेंबाथेंबानी दिलं जातं म्हणजे त्या तोटीमध्ये बारीक सूक्ष्म छिद्र असतं, तर त्या छिद्रामधनं आपल्याला पाणी जायचं असते. ते छिद्र ब्लॉकसुद्धा नाही व्हायला पाहिजे. मग त्यासाठी जे पाणी आहे, पाण्यामध्ये काही काडी कचरा असेल तर मग आपल्याला गाळण यंत्रणा पाहिजे, म्हणजे पाणी गाळण करून द्यायलाच पाहिजे. जर ठिबक सिंचन पद्धत ही गाळणीशिवाय असेल तर ती काही कामाची नाही आहे. ठिबक सिंचन पद्धतीद्वारे आपल्याला खतं देता येतात, म्हणजे खतं देण्याचं यंत्र पाहिजे. म्हणजे आपल्याला त्याला व्हेंचुरी असेल किंवा पंप असेल किंवा टँक असेल ते पाहिजे असतं. म्हणजे आपल्याला पंप पाहिजे, त्यानंतर खतं देण्याचं संयंत्र पाहिजे, गाळण्या पाहिजे, त्यानंतर काही दाबमापक यंत्र आणि व्हॉल्वसुद्धा पाहिजे. आणि प्रत्यक्ष शेतामध्ये आल्यानंतर एक मुख्य नलिका असते, ती मुख्य नलिकानी पाणी आपण शेतापर्यंत नेतो. एकदा शेतामध्ये आल्यानंतर उपमुख्य नलिका असतात, त्याला सबमेन पण म्हणतो. तर ते आपल्याला ज्या ज्या ठिकाणी पाणी द्यायचं त्या त्या ठिकाणी न्यायचं असतं. आणि त्याला लागून लॅटरल असतात, उपनळ्या म्हणतो, म्हणजे ज्या प्रत्यक्ष जिथं झाडं आहेत त्याच्या बाजूनी जातात आणि त्यावर तोट्या बसवलेल्या असतात. म्हणजे प्रत्यक्ष शेतामध्ये तोट्या असतात, तोट्या उपनलिकेवर बसवलेल्या असतात. उपनलिका या उपमुख्य नलिकेला बसवलेल्या असतात. ही मांडणी जर तुम्ही पाहिली, तोट्या आहेत, तोट्या उपनलिकेवर बसवलेल्या आहेत. उपनलिका उपमुख्य नलिका सबमेनला बसवली आहे. सबमेन ही मुख्य नलिकेला जोडलेली आहे, मेनला. आणि मग मेनमध्ये पाणी गाळण्याद्वारे, फर्टिलायझर संयंत्राद्वारे आणि पंपाद्वारे असतो. अशी ही शेतामध्ये मांडणी करायची असते. पण ही मांडणी करत असताना उपनलिकेची लांबी किती असायला पाहिजे, दोन तोट्यामधील अंतर किती असायला पाहिजे, एका झाडाला किती तोट्या लावायला पाहिजे, तोटीचा प्रवाह किती असायला पाहिजे, या सगळ्या आपल्याला गोष्टीची आपल्याला माहिती घेणं आवश्यक आहे. तरच मग आपल्याला ठिबक सिंचन पद्धतीचे अपेक्षित फायदे मिळेल. अन्यथा ठिबक सिंचन पद्धती फायद्यात जाण्याच्या ऐवजी तोट्यामध्ये सुद्धा जाऊ शकेल. तर तोट्यामध्ये जे आहेत, तर तोट्याचे जे प्रकार बघितले, इनलाईन आणि ऑनलाईन. म्हणजे काही तोट्या या उपनलिकेच्या आतच बसवलेल्या असतात याप्रमाणे. काही तोट्या या उपनलिकेच्या वर बसवल्या असतात, त्याला ऑनलाईन असं म्हणतो. तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या उत्पादकांनी इनलाईन आणि ऑनलाईन अशा प्रकारच्या तोट्या अवलंबलेल्या आहेत. मग तुम्ही म्हणाल या केव्हा कुठं वापरायला पाहिजे. साधारणतः आम्ही असं म्हणतो, जी ओळीत घेणारी पिके आहे, मुख्यत्वे करून भाजीपाला, ऊस वगैरे, त्याच्यासाठी आपण जी इनलाईन ड्रिपर वापरा. पण जी फळझाडासारखी पिकं आहे त्यासाठी तुम्ही ऑनलाईन म्हणजे ही वापरा. तर हे ढोबळमानाने त्याचं गणित आहे. तोट्याचा प्रवाह किती असावा, दोन तोट्यामधील अंतर किती असावे, एका झाडाला किती तोट्या असावा, तोट्याचा प्रकार किती असावा, हे जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतात. भारी जमीन असेल तर एका तोटीतून जो थेंब पडतो तो बराच दूर पसरतो, मध्यम जमिनीमध्ये थोडा कमी पसरतो आणि हलक्या जमिनीमध्ये फार कमी पसरतो. म्हणजे याचा अर्थ या प्रकारे तुम्हाला लक्षात येईल की हलकी जमीन असेल तर दोन तोट्यामधील अंतर कमी ठेवावं लागतं. मध्यम प्रकारची जमीन असेल तर थोडं जास्त ठेवलं तरी चालतं, आणि भारी जमीन असेल तर दोन तोट्यामधील अंतर अधिक ठेवलं तरी चालतं. जर आपण फळझाडाचा विचार केला तर हलकी जमीन असेल तर आपल्याला खूप तोट्या लागतात. म्हणजे तोट्याची संख्या जी आहे ती आपल्याला साधारणतः 14-15पर्यंत सुद्धा लागू शकते संत्र्यासारख्या झाडाला हलक्या जमिनीमध्ये. मध्यम जमिनीमध्ये 7-8 असेल तरी चालेल, आणि भारी जमिनीमध्ये 4-5 तोट्या बसवल्या तरी चालेल. तर हे जे आहे आपल्याला तंत्रज्ञान हे माहिती असणं आवश्यक आहे. जर मी हलक्या जमिनीमध्ये 4-5 तोट्याच वापरल्या आणि जर झाडाला 50 लिटर पाणी पाहिजे असेल तर मी ते 50 लिटर पाणी 4 तोट्याद्वारे जर केलं तर पूर्ण कार्यकक्षा जी आहे ती ओली होणार नाही हलक्या जमिनीमध्ये. कारण हलक्या जमिनीमध्ये मुळातच जो पाण्याचा ओलावा असतो तो कमी असतो. त्यासाठी आपल्याला तोट्याची संख्या जास्त ठेवायची असते. तोट्याची संख्या जास्त याचा अर्थ पाणी जास्त असा नव्हे. 40 लिटर पाणी मी 4 तोट्यांनी देऊ शकतो, 40 लिटर पाणी मी 16 तोट्यांनी सुद्धा देऊ शकतो. पाणी फक्त जो देण्याचा तो कालावधी कमी करून. तर तोट्याची संख्या हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर मी जमिनीच्या प्रकाराप्रमाणे काही दिलेलं आहे, किती तोट्या लागतात वगैरे. भारी जमिनीमध्ये किती अंतर असावं ते दिलेलं आहे, अंदाजे 2 फूट, मध्यम जमिनीमध्ये 1.5 फूट आणि हलक्या जमिनीमध्ये 2 तोट्यामधील अंतर 1 फूट असावं. उपनलिकेची लांबी किती असावी. आता बऱ्याच वेळा जे मोठं क्षेत्र असतं तर त्या मोठ्या क्षेत्रावर उत्पादक कंपन्या किंवा त्यांचे वितरक ते योग्य प्रकारे आराखडा करून देत असतात. पण जे लहान क्षेत्र असतं तर त्या क्षेत्रामध्ये मग ते देतात किंवा देत नाही, किंवा ते त्यांनी योग्य प्रकारे दिलं की नाही, कारण ते उत्पादक कंपन्याचे वितरक देत असतात. तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी ज्ञान माहिती असणं आवश्यक असते. जसं आम्ही असं म्हणतो की उपनलिकेची लांबी किती असावी.
सर्वसाधारणपणे जर उपनलिका ज्या आहेत ते 12, 16, 20 mm व्यासामध्ये उपलब्ध असतात. 12 mmची आजकाल फार वापरत नाही, पण ती वापरली तरी काही हरकत नाही. 16 mm आहे, 20 mm आहे. जर सर्वसाधारण सपाट जमीन असेल तर जर माझी 12 mmची असेल तर ती मी उपनलिकेच्या दोन्ही बाजूला 30-30 मीटरपर्यंत नेऊ शकतो. आणि त्यापेक्षा जर जास्त लांबी असेल तर आम्ही असं म्हणतो की तुम्ही 12 mmची वापरू नका. मग 16 mmची जर वापरायची असेल तर मी 50 मीटर एका बाजूला, 50 मीटर एका बाजूला अशी देऊ शकतो. आणि जर माझी 20 mmची असेल तर मी 90 मीटर आणि 90 मीटर हे ढोबळमानाने आहे. कारण मग तोटीचा प्रवाह किती आहे काय यावर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतो. पण ढोबळमानाने असेल तर मी म्हणेल 12 mmची असेल तर 30 मीटर वापरा. मग त्यापेक्षा जास्त लांबी असेल तर वापरू नका. 16ची असेल तर 50 या बाजूला, 50 त्या बाजूला. 20ची असेल तर 90 या बाजूला, 90 त्या बाजूलापर्यंत आपण जाऊ शकतो ढोबळमानाने. चढ उतार असेल तर यामध्ये थोडा बहुत फरक असतो. मी तक्ता इथं दाखवलेलाच आहे. चढ उतार असेल तर अर्थातच चढाच्या बाजूनी लांबी कमी असावी, उताराच्या बाजूनी ती जास्त असावी. किती कमी जास्त असावी हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याशिवाय मार्केटमध्ये काही प्रकारच्या विशिष्ट प्रकारच्या तोट्या अशा आल्या आहेत, त्याला आपण PC असं म्हणतो, PC तोट्या. तर त्या तोट्या जर आपण वापरल्या तर त्या वापरायला त्या जास्त खर्चिक असतात. प्रभावी गाळ यंत्रणा आपल्याला पाहिजे असते, पण आपल्याला उपनलिकेची जी लांबी आहे ती आपण 100 मीटर किंवा आपण 125 मीटरपेक्षा जास्त नेऊ शकतो. तर प्रत्येकाचे काही फायदे किंवा काही तोटे आहेत, पण आपल्याला आपल्या गरजेप्रमाणे उत्पादक कंपन्याकडे उत्पादन उपलब्ध आहे आणि विद्यापीठाकडे त्याचं तंत्रज्ञानसुद्धा उपलब्ध आहे. त्यानंतर याविषयीची मी ज्या काही स्लाईड स्किप करत आहो या नक्कीच मला माहिती आहे जडे साहेब किंवा अग्रवाल साहेब यांच्याकडे ती माहिती आहे. जसं फिल्टर कसे असावे, तर मी असं म्हणेल की गाळणी आहे, तुम्ही अगदी डिस्टिल वॉटर जरी ठिबक सिंचन पद्धतीमधून टाकण्याचा प्रयत्न केला तर गाळ यंत्रणा असायलाच पाहिजे. की असं नको म्हणायला की माझं पाणी इतकं स्वच्छ आहे मी कशाला गाळणी वापरायची. तसं नाही आहे. शेतामध्ये जेव्हा पाणी देतो तेव्हा आपल्याला अनेक असे कारणं असतात की ज्यामुळे माती किंवा कचरा हा आपल्याला ठिबक सिंचन पद्धतीच्या संचामध्ये जाऊ शकतो. तर त्यासाठी स्क्रीन किंवा डिस्क फिल्टर असतं, ते अशा प्रकारे दिसतं. हे स्क्रीन फिल्टर आणि डिस्क फिल्टर अशा प्रकारे असतो, ते आवश्यकच आहे. पण पाण्यामध्ये पालापाचोळा वगैरे असेल तर मग आपल्याला एक सँड फिल्टर असं म्हणतो, त्या सँड फिल्टरची मात्र आवश्यकता आहे. पाण्यामध्ये जर खूप प्रकारे वाळू वगैरे असेल तर मग एक हायड्रोसायक्लोन फिल्टर आहे, ते फिल्टर आवश्यकता असते. म्हणजे आपण पाणी कुठून घेतो, नदीतून पाणी घेत असेल तर मी म्हणेल हायड्रोसायक्लोन फिल्टर आणि डिस्क फिल्टर किंवा आपल्याला स्क्रीन फिल्टरची आवश्यकता आहे. विहिरीमधून पाणी घेत असेल तर मग तिथं पालापाचोळा आणि शेवाळा वाढण्याची शक्यता असते, तेव्हा मग तुम्ही सँड फिल्टर म्हणजे गाणीचं फिल्टर किंवा स्क्रीन फिल्टर ते घ्याच असं म्हणू शकतो. आणि एकदा फिल्टर घेतल्यानंतर त्याचं मेंटेनन्स व्यवस्थित करणं आवश्यक आहे. नाहीतर तुम्ही बघा असा गाळ फिल्टरचा जो एलिमेंट आहे त्याभोवती तयार होतो, असा गाळ तयार झाला तर पाणी समोर जाणारच नाही. आणि मी म्हणेल की ठिबकनी पाणी येतच नाही आहे, माझा विहिरीत पाणी आहे, पंपात पाणी आहे आणि पंप आहे, सगळं आहे, पण त्याचं मेंटेनन्स करणं आवश्यक आहे. त्या मेंटेनन्सवर सुद्धा आम्ही प्रशिक्षण देत असतो. आणि त्यानंतर तरीही पण आपल्या तोट्या ज्या आहेत त्या तोट्या आपल्या ब्लॉक होतात आणि बंद पडतात किंवा कमी पाणी येतं. मग त्याद्वारे आपण कुठल्या प्रकारचा गाळ त्या सिस्टीममध्ये गेला आहे, त्याप्रमाणे आम्ल प्रक्रिया द्यायची की क्लोरीन प्रक्रिया द्यायची, किती द्यायची, याचंसुद्धा तंत्रज्ञान हे उपलब्ध आहे. पण अशा प्रकारच्या प्रक्रिया करणं आवश्यक आहे, तरच आपल्याला योग्य तो जो आहे ठिबक सिंचन पद्धतीचा फायदा मिळेल. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी किती द्यायचं. आपण ठिबक सिंचन पद्धतीचा जो महत्त्वाचा फायदा आहे तो पाणी हे आपल्याला मोजून देता येतं, जेवढं पाहिजे तेवढं देता येतं. म्हणजे अगदी मी असं म्हणेल की मला 152 मिलीमीटर पाणी द्यायचं आहे, मिलीलिटर, तेवढंसुद्धा मी पाणी हे ठिबक सिंचन पद्धतीने देऊ शकतो. एवढी आपल्याला ठिबक सिंचन पद्धतीची ही जी आहे ॲक्युरसी ही एवढी आहे. पण आपल्याला हे पाणी किती द्यायचं हे माहिती असल्याशिवाय त्याला काही अर्थ नाही. जसं मी तुम्हाला डाळिंबाचं उदाहरण दिलं की डाळिंबामध्ये माहितीच नव्हतं शेतकऱ्यांना, ते पाणी आहे, संच टाकला आहे, पाणी देत होते. पण आपल्याला पाणी जास्त जरी असेल तरी पाणी किती द्यायचं आहे तेवढंच पाणी द्यायचं. तर त्याचे काही सूत्र आहेत, मी ते सूत्र सांगणार नाही कारण सांगून तेवढा उपयोग नाही आहे. तर ते सूत्र, मग त्या सूत्रामध्ये काही गुणांक आहे काय आहेत, सूत्र सांगण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी म्हणतात हे एवढं क्लिष्ट सूत्र आहे, कोणी सांगितलं, कशाला वापरायचं. पण हे सुरुवातीच्या काळात आम्ही सांगायचो, पण आता आम्ही असे काही तंत्रज्ञान उपलब्ध केलेले आहेत की सूत्र वापरण्याची काही आवश्यकता नाही आहे. म्हणजे तुमचं जर क्षेत्र वाशिम जिल्ह्यामध्ये, वाशिम तालुक्यातल्या कुठल्या तरी खेड्यामध्ये आहे आणि तुमचं कुठलं तरी क्रॉप घेतलेलं आहे, तर त्याचे आम्ही तक्ते आम्ही तयार केलेले आहेत.
म्हणजे समजा अकोला जिल्हा आहे, अकोला जिल्ह्याचा अकोट तालुका आहे, अकोट तालुक्यामध्ये तो ब्लॉक आहे, त्यामध्ये भारी जमीन आहे आणि तो कॉटन घेतलेलं आहे, तर प्रत्येक आठवड्यामध्ये तुम्ही साधारणतः हवामानाप्रमाणे किती पाणी द्यायचं त्याचे तक्ते केलेले आहेत. ते तक्ते तुम्हाला सर्वसाधारण शेतकरी वापरू शकतात. त्यानंतर जे प्रगत शेतकरी आहे त्यांच्यासाठी आम्ही मोबाईल ॲप तयार केलेले आहेत. मग हे जे मोबाईल ॲप आहेत हे फक्त ठिबकलाच आहे असं नाही आहे. हे प्रवाही सिंचन पद्धत, तुषार सिंचन पद्धत या सगळ्या पद्धतीसाठी आहेत. हे मोबाईल ॲप महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले जल आणि फुले इरिगेशन शेड्युलर या नावाने तयार केलेले आहेत. ते आपल्याला गुगलच्या ॲप स्टोअरमध्ये उपलब्ध आहे फ्रीमध्ये, कारण ते कृषी विद्यापीठ हे सरकारी असल्यामुळे हे शेतकऱ्यांसाठी जे काम करतं त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना ते मोफत देणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर तुम्ही तुमचे जे फीडबॅक आहे ते सुद्धा द्यायचे आहेत. आम्ही 2 वर्षापूर्वी ते रिलीज केलेलं आहेत, शेतकऱ्यांनी वापर करायला सुरुवात केलेली आहेत. त्याचा आम्हाला फीडबॅकसुद्धा खूप मिळत असतो. त्या फीडबॅकप्रमाणे आम्ही सुधारणा करतो. तर या ॲपमध्ये काय करायचं आहे, तुम्ही हे मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. तर तुम्हाला सर्वसाधारण तुमच्या शेताची माहिती द्यायची आहे. म्हणजे जेवढ्या क्षेत्रावर तुम्ही ठिबक किंवा तुषार लावलेला आहे त्याची लांबी किती आहे, रुंदी किती आहे, काय वगैरे तुम्हाला ठिबक सिंचन पद्धत लावलेला असतो. मग तुमची तोटीचा प्रवाह किती आहे, 2 तोट्यामधील अंतर किती आहे, एका झाडाला किती तोट्या आहे, तुम्ही जर कॉटन घेतलेला असेल, कापूस किंवा कांदा घेतलेला असेल तो केव्हा लावलेला आहे, ही म्हणजे माहिती जी आपल्या तोंडावर असते तीच माहिती आपल्याला त्या मोबाईल ॲपमध्ये विशिष्ट तऱ्हेने भरायची आहे. भरायला सोपी आहे. आणि त्यानंतर हे मोबाईल ॲप काय करतं की तुमचं जे अकोट तालुक्यामध्ये जो ब्लॉक आहे त्या ठिकाणी जे हवामान आहे ते हवामान जो आहे ती हवामानाची आकडेवारी ती उपलब्ध करून घेते स्वतःच. तर ती उपलब्ध कुठून करून घेतं, IMD सारखी संस्था आहे आणि इतर ज्या काही संस्था आहेत अगदी आंतरराष्ट्रीय, तर त्याची माहिती एकत्र करून त्याचं एक इंटरपोलेशन केलेलं आहे. त्याची तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही. ती माहिती घेतं आणि त्या माहितीच्याद्वारे, कारण आपल्याला जेव्हा पिकाची पाण्याची गरज काढायची असते ती पिकाच्या वाढीची अवस्था, जमिनीचा प्रकार आणि हवामान कुठला या बाबीवर अवलंबून आहे. तर या सर्व बाबीचा डाटा घेऊन ते तुमच्यासाठी किती लिटर पाणी द्यायचं आहे आणि तुमचा पंप हा किती तास चालवायचा एवढी माहिती देतो. कारण शेतकऱ्यांना जेव्हा आम्ही हे मोबाईल ॲप विकसित करायच्या पूर्वी आम्ही काही कार्यशाळा घेतल्या होत्या, तर ते म्हणाले आम्हाला फार माहिती पाहिजे नाही आणि आम्ही हे गुणांक वगैरे तुमचे ते वापरू शकतच नाही, तर आम्ही तुम्हाला एवढीच माहिती द्या, आज मला किती लिटर पाणी द्यायचं आहे आणि त्यासाठी मी माझा पंप किती तास चालवायचा एवढंच सांगा. याच्यापेक्षा आम्हाला जास्त काही पाहिजे नाही. पण हे करत असताना मात्र माझी जमिनीचा प्रकार, पीक त्याची कुठल्या वाढीच्या अवस्थेत आहे, माझं हवामान काय आहे किंवा पिकाची जी पाण्याची गरज असते ती ज्या बाबीवर अवलंबून आहे त्या सर्वांचा याच्यामध्ये उहापोह झाला पाहिजे. तर आम्ही त्याप्रमाणे विद्यापीठाने गेले जे 25 वर्ष तंत्रज्ञान विकसित केलेले आहे, फक्त महात्मा फुले कृषी विद्यापीठाने नाही, डॉक्टर पंजाबराव देशमुख असेल, मराठवाडा, वसंतराव नाईक मराठवाडा असेल किंवा कोकण, या सगळ्यांचा आम्ही जो डाटा आहे तो एकत्र केला, तो मोबाईल ॲपमध्ये टाकलेला आहे. तुम्हाला त्या दिवशीचं हवामान जे आहे ते उपलब्ध करून दिलं जातं आणि आज तुम्ही किती लिटर पाणी द्यायचं आहे आणि किती तास तुम्हाला संच चालवायचा आहे हे आपल्याला मिळू शकते. एकदा जर तुम्हाला पाणी किती द्यायचं असेल हे माहिती असेल तरच तुम्ही पाण्याचा कार्यक्षम वापर करू शकता. अन्यथा तुम्ही कुठलीही पद्धत वापरा, पाण्याचा कार्यक्षम वापर तुम्हाला करताच येणार नाही. आता यापुढे जाऊन हे अशा प्रकारचे काही आम्ही नकाशेसुद्धा उपलब्ध करून दिले आहेत. म्हणजे हा जो आहे हा मराठवाड्यातला जिल्हा आहे, तर त्यामध्ये जर तुम्ही कुठल्या ठिकाणी तुमच्याकडे जर कॉम्प्युटर, अर्थात हे थोडंसं प्रगत शेतकऱ्यांसाठी आहे, तर तिथं जर तुम्ही तुमचा डॉट नेला तर तुम्हाला लगेच मिळतं की तुमचं हे पीक असेल तर तुम्ही इतकं पाणी द्या आणि इतके तास तुमचा संच चालू करा. या माहिती दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आम्ही काही तक्ते उपलब्ध करून दिले आहेत. आणि यानंतर एक आम्ही अशी प्रणाली पूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी विकसित करतो आहे, ती शेवटच्या टप्प्यामध्ये आमची, की महाराष्ट्र राज्याने जे महावेद प्रकल्पाखाली 2000पेक्षा जास्त स्वयंचलित हवामान केंद्र उभारलेले आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक विद्यापीठाचे आहेत, काही संस्थाचे सुद्धा आहेत. त्याची सर्व माहिती एकत्र करून आम्ही ती आमच्या विद्यापीठामध्ये ती एकत्र संकलित करून आणि वेगवेगळ्या पिकासाठी आम्ही किती पाणी द्यायचं, किती, याची सगळी जी माहिती आहे ती आम्ही वेबद्वारे किंवा SMS द्वारे ती शेतकऱ्यांना पोहोचेल. शेतकऱ्यांनी फक्त त्यावर रजिस्टर करणं आवश्यक आहे, कारण त्यांचं पीक कुठलं आहे, काय हे आम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. अर्थात हे आम्हाला अजून पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी 1 वर्ष लागेल. पण सध्या आमच्याकडे मोबाईल ॲप विकसित केलेलं आहे, जे प्रगत शेतकरी आहेत मोबाईल ॲप वापरू शकतात. कारण आता सगळेच जण आहेत, अगदी आपण मागास भागातल्या शेतकऱ्यांकडे गेलो तरी अँड्रॉईड असतोच त्यांच्याकडे, किंवा नसेल तर ते येऊ पण शकतात. आणि गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स आहेत, आम्ही त्या स्कीममध्ये पण सांगितलं आहे की जे शेतकरी वापरू शकतात त्यांना जरा अँड्रॉईड मोबाईलमध्ये सुद्धा काहीतरी अनुदान तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. हेच एवढं तंत्रज्ञान नाही, इतर तंत्रज्ञानसुद्धा शेतीचं ते आपल्याला याद्वारे आपण वापरू शकतो. तर थोडक्यात काय की तुम्ही पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याच्या अनेक पद्धती आहेत. प्रचलित प्रवाही सिंचन पद्धतीद्वारे सुद्धा तुम्ही पाणी
ची बचत करू शकतात. त्यानंतर वेगवेगळ्या ज्या सूक्ष्म सिंचन पद्धती, अगदी तुषारपासून सूक्ष्म तुषार ते बबलर, जेट, सेंट्रल पिव्होट आणि ठिबक या पद्धतीच्या वापराद्वारे तुम्ही पाण्यामध्ये बचत करू शकता, उत्पादनात वाढ घेऊ शकता. ठिबक सिंचन पद्धत ही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वापरत आहोत आपण. अग्रेसर राज्य आहे, आपल्याला त्याचे फायदे पण मिळत आहेत आणि ती समोर जाऊन ती आपणाला मोठ्या प्रमाणावर वापरायची सुद्धा आहेत. मध्यंतरी शासनाचं एक धोरण आहे की कालवा सिंचन पद्धतीवर सुद्धा ठिबक सिंचन पद्धत ही वापरणं आवश्यक आहे. त्यासाठी सुद्धा जी प्रणाली असेल ती आम्ही विकसित केलेली आहे. त्या समितीचा मी एक सदस्यसुद्धा होतो आणि त्यामध्ये आम्ही बराचसा अभ्यास करून आम्ही प्रणाली विकसित केलेल्या आहेत. ते सुद्धा धोरण चालू झालेले आहेत आणि त्याचासुद्धा फायदा आपल्याला मिळू शकेल. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे कुठलीही पद्धत वापरायची असेल तर आपणाला पाणी मोजून देणं आवश्यक आहे आणि पाणी मोजून द्यायचं असेल तर पाणी किती देणं आहे आवश्यक आहे हे सुद्धा माहिती होणं आवश्यक आहे, तरच आपण पाण्याचा कार्यक्षम वापर करू शकतो. तर एवढं बोलून मी थांबवतो, कारण आपल्याकडे अजून 2 जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांनीसुद्धा मार्गदर्शन करावं किंवा त्यांचंसुद्धा बोल ऐकण्यासाठी तुम्ही इच्छुक असणार आहेत. धन्यवाद. 988-1595-081 सुनील गोरंटीवार. सुनील गोरंटीवार. धन्यवाद सर. मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत आहे. धन्यवाद सर. मी व्हॉलेंटियर्सला विनंती करतो की त्यांनी सरांसाठी जे स्मृतिचिन्ह आहे ते इथे आणावं. तुमच्याकडे असेल तर मी आयोजकाला म्हणतो हे तुम्हाला तंत्र प्रेझेंटेशन उपलब्ध करून दिलं तरी चालेल. ठीक आहे, आम्ही ते घेऊन घेऊ आणि नंतर मग देऊ तुम्हाला. हा तक्ता असेल सर. थँक्यू सर. ॲग्रोव्हिजनतर्फे एक छोटीशी स्मृतिचिन्ह आपल्यासाठी. आणि यानंतर आपल्यामध्ये श्री जडे सर आहेत, जैन इरिगेशन सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड, जळगाव इथं. तर मी जडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन सुरुवात करावी आणि आपण प्रश्न उत्तरं जे आहेत हे 2 तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर एक साथ घेऊ. हो चालेल. तत्पूर्वी आपण डॉक्टर श्री अशोक अग्रवाल सरांना मी विनंती करतो, तेही जैन इरिगेशन सिस्टीममधनं आहेत, तर त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. मी अग्रवाल सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करावं. नमस्कार शेतकरी बंधूंनो. ॲग्रोव्हिजनचे ऑर्गनायझर तसेच आमचे गुरु गोरंटीवार साहेब, माझे मित्र जडे साहेब व सर्व शेतकरी बंधूंनो, आता आपल्याला आमचे गुरु श्री गोरंटीवार साहेब यांनी आपल्याला ठिबकबद्दल मार्गदर्शन केलेलंच आहे. आत्ता ज्या आपल्या शेतीमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्याच्यात महत्त्वाच्या 3 अडचणी आहेत. एक जनरली पाणी, लेबर आणि लोड शेडिंग. जनरली सर्वात महत्त्वाची अडचण जी आहे ती पाणी, लेबर आणि लोड शेडिंग या 3-4 अडचणीला जर काही उत्तर असेल तर त्याला ठिबक सिंचन हे उत्तर आहे. की आपण ठिबक सिंचन करून पाण्यावर सरांनी आपल्याला डिटेलमध्ये सांगितलं आहे, पाणी आपण वाचू शकतो, लेबरमध्ये म्हणजे मजूर खर्चात आपले बचत होते. आणि लोड शेडिंग असेल तर आपण एकत्र शेताला कमी वेळात जास्त पाणी देऊ शकतो, म्हणजे सर्व क्षेत्राला पाणी देऊ शकतो. आणि फर्टिलायझरमध्ये पण बचत करू शकतो. जनरली पाणी जे आहे हे पाणी आपण निर्माण करू शकत नाही, त्याला आपल्याला 2च पद्धतीनं आपण वाचू शकतो. एक तर जे आपल्या इथं पावसाचं पाणी पडते, जनरली विदर्भाचा जर आपण विचार केला तर ॲव्हरेज 750 ते 800 mm आपल्याकडे सर्वीकडे पाऊस पडतो. हा पाऊस जर प्रत्येकाने आपल्या शेतातलं पाणी शेतात जर ठेवलं तर जवळपास 80 लाख लिटर पाणी आपण एका हेक्टरमध्ये वाचू शकतो. एवढा पाऊस आपल्याकडे होतो, परंतु ते वाहून जात असल्यामुळं आपल्याला पाण्याचं दुर्भिक्ष होते. दुसरी जी पद्धत आहे की आपल्याकडे जे काही उपलब्ध पाणी आहे, मग ते नदीचं असो, विहिरीचं असो, बोरचं असो, शेततलावाचं असो, त्याचा वापर आपण आधुनिक पद्धतीनं केला पाहिजेत की ज्याच्यामध्ये आपल्या पाण्याची बचत होईल आणि आपलं उत्पादन वाढेल. सरांनी फिल्टरचे टाईप सांगितलेलेच आहे, तरी मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. जनरली आपल्याला याला फिल्टरची फार आवश्यकता असते ठिबकला. तर आपलं फिल्टर कोणत्या टाईपचं घेतलं पाहिजे हे आपल्या पाण्याच्या क्वालिटीवर डिपेंड आहे. जर आपल्याकडे बोर असेल, बोरचं पाणी असेल तर आपल्याला स्क्रीन फिल्टर किंवा डिस्क फिल्टर आपण वापरू शकतो. नदीचं पाणी असेल तर आपल्याला डिस्क आणि स्क्रीन फिल्टरसोबत सँड फिल्टर पण वापरणं गरजेचं आहे. आणि तिसरं, बोरमध्ये जर वाळूचे कण येत असेल तर आपण त्या ठिकाणी सँड सेपरेटर वापरू शकतो. जनरली
आपण सिस्टीम घेत असताना आपल्या पाण्याची क्वालिटी काय आहे, आमचा जो कोणी सर्वेअर येतो त्याला पूर्ण डिटेल दिलं पाहिजे किंवा मला असं असं माझं पाणी आहे, जेणेकरून तो तुम्हाला योग्य ते फिल्टर सजेस्ट करू शकतो. दुसरी गोष्ट आहे किंवा ठिबकमधून आपण खतं दिले पाहिजे. जोपर्यंत आपण ठिबकमधून खतं देणार नाही तोपर्यंत ठिबकचा पूर्णपणे आपण वापर करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहे, व्हेंचुरी आहे, फर्टिलायझर टँक आहे, पंप आहे. आपण या पद्धतीनं फर्टिगेशन देऊ शकतो. जनरली माझा जो विषय आहे